नमस्कार मैत्रिणींनो, मॉडर्न लेडीज टेलरमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला 4 टक्स ब्लाउज कटिंग कशी करायची हा व्हिडिओ दाखवणार आहे। इथे आपण मापासाठी एक ब्लाउज घेतलेला आहे। ब्लाउजची उंची 13.5 आहे। आपण ब्लाउजच्या मापानुसार कटिंग करणार आहोत। उंचीच्या नंतर आपण शोल्डरचं माप पाहूया। इथं 8 शोल्डर आहे आणि छातीचा समोरचा एक भाग आपण पाहणार आहोत। हे 7.5 इंच एवढा आहे। चला तर मग कटिंग करूया। इथे सुरुवातीला मी अस्तरवर कटिंग करणार आहे आणि त्यानंतर मेन फॅब्रिकवर कटिंग करणार आहे। कपडा मी इथे फोल्ड केलेला आहे। आपल्याला उंची या साइडने घ्यायची आहे। उंची आपली 13.5 होती। आपल्याला त्याच्या डबल म्हणजे 27 आणि त्यापेक्षा 1 इंच जास्त म्हणजे 28 इंच एवढ्या उंचीचा कपडा कट करायचा आहे। आणि आपली 7.5 छातीचा एक पट होता, त्यामध्ये आपण एक अर्धा इंच वाढवून 8 इंच केलं आणि त्यानंतर आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा कपडा घ्यायचा आहे स्टिचिंगसाठी। कपडा कट करूया। मी इथे कपडा फोल्ड केलेला आहे। यानंतर आपल्याला कपडा आणखीन एकदा फोल्ड करायचा आहे, म्हणजे ही बॅक साइड होईल आणि हे फ्रंट होईल। आपली 13 उंची होती, आपल्याला 14.5 एवढा 1 इंच वाढवून ठेवायचा आहे। 4 टक्स ब्लाउजमध्ये आपण क्रॉस पट्टीचा वापर केलेला आहे, त्यासाठी आपल्याला 1 इंच जास्त घ्यायचा आहे। ही आपली 14.5 झालेली आहे टोटल। आपली शोल्डर 8 इंच होती, आपल्याला 1 इंच वाढवून 9 इंच एवढी शोल्डर ठेवायची आहे। इथे एक खूण करूया। फोल्ड साइड या साइडने आहे आणि ही ओपन साइड आहे। आपण गळा 2 इंचावर ठेवणार आहोत। त्यानंतर आपल्याला मोंढ्याचं माप घ्यायचं आहे। आपला 5 वर आहे, आपण 5.5 एवढा ठेवूयात। दोन्ही साइडने आपल्याला 5.5 एवढाच ठेवायचा आहे। आणि आपण इथं सरळ करून घेऊयात। त्यानंतर आपल्याला 1.5 इंच एवढी खूण घ्यायची आहे आणि वरतून अर्धा इंच खाली एवढी एक खूण घ्यायची आहे आणि याला आपण गोल आकार देऊयात या प्रकारे। हा आपला मोंढा आहे। आता आपण समोरचा गळा पाहूया। समोरचा गळा इथं 6 इंच एवढा आहे। आपल्याला 6 इंच मध्ये अर्धा इंच वाढवून 6.5 एवढा ठेवायचा आहे। 2.5 इंच घेऊयात खाली। खालून रुंद गळा आहे, वरून 2 ठेवलेला आहे आपण आणि याला पण आपल्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे या प्रकारे। यानंतर आपण क्रॉस पट्टी पाहूयात। इथे क्रॉस पट्टी 2.5 इंच एवढी आहे, आपण 3 इंच ठेवूयात। अर्धा इंच वाढवायची आहे आपल्याला आणि या साइडनं 2 इंच एवढी आहे, या साइडनं आपण 2.5 इंच ठेवूयात। प्रत्येकी अर्धा इंच वाढवायचे आहे,
कारण आपल्याला शिवण्यामध्ये आपलं काही जाणार आहे अर्धा इंच. या प्रकारे आपल्याला क्रॉस पट्टीला गोल आकार देऊन घ्यायचा आहे. आपलं पूर्ण मार्किंग झालेलं आहे. आपण या ठिकाणी कट करून घेऊयात. हा आपला वरचा भाग जो आहे तो समोरचा आहे आणि हा मागचा भाग आहे. आपल्याला फक्त वरचा एक भाग एवढाच क्रॉस पट्टीचा कट करायचा आहे, खालचा भाग येऊ द्यायचा नाही. या प्रकारे क्रॉस पट्टी कट करू. त्यानंतर आपण मोंद्याचं कटिंग करूया. आपण पाठीमागचा समोरचा दोन्ही भाग सोबत कट केलेले आहे. आता फक्त आपल्याला वरचा एक भाग घ्यायचा आहे समोरचा आणि त्याला अर्धा इंच खाली घेतलेला आहे, तेवढी कटिंग करून घ्यायची आहे. या प्रकारे इथं आपण छोटी खूण घेऊया. हा आपला गळा आहे. इथं आपल्याला छोटी खूण घ्यायची आहे आणि दोन्हीला या साईडने कट करून घेऊयात. या प्रकारे हा आपला मागचा भाग आहे आणि हा समोरचा गळा कट करून घेऊया. या प्रकारे आपला समोरचा गळा कट झालेला आहे आणि जी बंद बाजू आहे आपल्याला तिथं कट करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या दोन्ही बाजू तयार होतील. या प्रकारे यानंतर आपण समोरचे टक्स कसे घ्यायचे त्याची पण आपण इथं मार्किंग करून घेणार आहोत. आपण इथं साधारण 3.5 इंचावर एक मार्किंग करूयात आणि उंचीला 2 इंच एवढा ठेवूयात. तर वरतून 3 इंच एवढा घेऊयात आणि इकडं आपल्याला 2.5 इंच एवढी खूण करायची आहे. या प्रकारे आता वरतून आपल्याला 6.5 एवढी खूण करायची आहे. या प्रकारे आणि आपल्याला इथं 3.5 इंचावर एक खूण घ्यायची आहे. या प्रकारे आपली समोरच्या टक्सची मार्किंग झालेली आहे. आपण छोटे छोटे कट घेऊयात. या प्रकारे आपले पूर्ण कट घेऊन झालेले आहे. यानंतर आपल्याला बाह्याची कटिंग करायची आहे. हा मागचा गळा आहे. मागच्या गळ्याची कटिंग राहिलेली आहे आपली. मागचा गळा 4.5 वर आहे, आपल्याला 5 वर ठेवायचा आहे. अर्धा इंच वाढवून 5. आपण रुंदी 2.5 इंच एवढी घेणार आहोत आणि वरतून आपली 2 इंच एवढी रुंदी आहे. या प्रकारे आपण खूण करून घेऊया आणि याला गोल आकार देऊया. या प्रकारे आपण गळा कट करून घेऊया. आपला गळा कट झालेला आहे. यानंतर आपण मागचे जे डाच आहेत त्याची 4.5 वर खूण करूया आणि उंचीला पण आपण 4.5च ठेवणार आहोत. या प्रकारे इथं छोटीशी खूण घेऊया. तुम्हाला ओपन करून दाखवते. या प्रकारे आपला मागचा गळा दिसणार आहे. आता आपल्याला बाह्याची कटिंग करायची आहे.
त्यासाठी उरलेला कपडा मी इथे घेतलेला आहे, त्याला डबल फोल्ड केले, आणखीन एकदा फोल्ड करायचे आपल्याला। आपले 4 झालेले आहेत, 1 2 3 आणि 4। ओपन साइड आपल्या साइडने घ्यायची आहे आपल्याला आणि बंद बाजू दुसऱ्या साइडने ठेवायची आहे। इथे आपण बाह्याचं माप घेऊया। सव्वा 9 एवढे आहे। मुंड्याचं माप घेऊया, 7 आहे आणि फिटिंगचं माप घेऊया, पावणे 5 आहे। आपल्याला प्रत्येकी 2 इंच वाढवून ठेवायचं आहे। म्हणजे आपलं शिलाईमध्ये जाणार आहे। या प्रकारे आपल्याला बाह्याला गोल आकार देऊन कटिंग करून घ्यायचे आहे। ही आपली मागची बाजू आहे खालची आणि ही वरची जी आहे ती समोरची बाजू आहे। त्याला थोडासा गोल आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला या प्रकारे। इथं खून घेऊया। या प्रकारे आपली पूर्ण कटिंग झालेली आहे अस्तरवरती। आता इथं मी मेन फॅब्रिकवर आपल्याला कटिंग करून दाखवणार आहे। हा मेन फॅब्रिक आहे। डबल फोल्ड करू। आणि अस्तरवरती जी कटिंग आपण केलेली आहे तीच आपल्याला या कपड्यावर ठेवून कटिंग करायची आहे। मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने 4 टक्स ब्लाउजची कटिंग दाखवत आहे मैत्रिणींनो। हा आपला बॅक आहे आणि हा फ्रंट। कट करून घेऊया। आपला समोरचा आणि मागचा कटिंग झालेली आहे। त्यानंतर आपण बाहेरची कटिंग करूया।
या ठिकाणी आपली बाह्याची पण कटिंग झालेली आहे. क्रॉस पट्टी घेऊयात. आपण इथे क्रॉस पट्टी अर्धा इंच वाढवून ठेवणार आहोत. म्हणजे शिलाई मार्जिन मध्ये गेली तरी आपली जेवढी आहे तेवढी तयार होईल. या प्रकारे मी पूर्ण कटिंग केलेली आहे. मैत्रिणींनो, हा कटिंग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करा. यानंतरच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला हा 4 टक्स ब्लाऊज स्टिच कसा करायचा तो व्हिडिओ दाखवणार आहे. तुम्ही नक्की पहा. माझ्या मॉडर्न लेडीज टेलर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद मैत्रिणींनो. भेटूयात नंतरच्या व्हिडिओमध्ये.